शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। सकाळी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालं असून 10 बँकांमध्ये पैसे जमा झाले। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये सरकारने पाठवले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे पाठवल्याचं सांगितलं। त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांसोबत देखील यांची बैठक पार पडली असून 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले आहेत। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रोसेस अपूर्ण होती अशाही शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे खात्यावर पडण्यास सुरुवात झाली, परंतु केंद्र सरकारने निधीला मंजुरी दिली असून पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना महाराष्ट्रातील अशा काही 10 बँका आहेत की जिथे पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे तुमच्याही बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये आहे का एकदा चेक करा। केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं। त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। अनेक दिवसांपासून शेतकरी हप्त्याची वाट बघत होते, म्हणूनच आज सकाळी 11 वाजल्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। परंतु काही बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 बँकांचा समावेश आहे। त्या अशा बँका आहेत की ज्या बँकांमध्ये पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता या बँकांमध्ये जमा न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाल्यामुळे तुम्हाला 4,000 रुपयाचा लाभ तर मिळत आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर सरसकट बँकांमध्ये जमा झाला आहे। उरलेला पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमच्या बँकेचं नाव बँकांच्या यादीमध्ये आहे का चेक करा। महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी 2,000 रुपये सोडले आणि पीएम किसान योजनेचे पैसे हे केंद्र सरकारने 2,000 रुपये सोडले आहेत। ज्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत। पण त्याचबरोबर बँकेचं नाव देखील यादीमध्ये आहे का नाही हे एकदा चेक करून घ्या। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमचं पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे, कारण ई-केवायसी प्रोसेस करण्यासाठी आधार कार्ड जसं महत्त्वाचं होतं त्याचप्रमाणे इथून पुढे जर सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला वाढवून मिळवायचा असेल तर पिवळं आणि केसरी रेशन कार्ड फायद्याचं ठरणार आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडली असून त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख अखेर ठरली आहे, परंतु शेतकऱ्यांना आणखीन सवलती देण्याचा विचार सरकार करत आहे। याच दिवशी सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सकाळी 10 वाजता ते 11 वाजता पैशाचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालाय। 15 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालंय। शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये हे आज जमा झाले आहेत हे आपण पाहणार आहोत। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार नसल्याचं देखील सांगण्यात आले। शेतकऱ्यांसाठी सरकार आता नवीन प्रोसेसिंगचं काम सुरू करत आहे, त्यामुळे निधी वितरणास वेग तर लागलाय आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत याचं परिपत्रक देखील जाहीर झाले। कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची तपासणी पार पडलेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जरी तुम्ही ई-केवायसी प्रोसेस करायचं राहून गेला असाल तरी देखील काळजी करण्याची गरज नाहीये। इलेक्शन नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असं बोललं जात होतं, परंतु अखेर या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। कृषी खात्याने देखील अनेक शेतकऱ्यांची तपासणी ही थांबवली होती, परंतु तपासणी आता पूर्ण झाली आहे। पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला आता थेट 4,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। 15 जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्यांना सकाळी 11 वाजता म्हणजेच महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी 11 वाजता हप्ता जमा झाला होता आणि त्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ तर मिळाला, परंतु त्या शेतकऱ्यांकडे जर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर त्या शेतकऱ्यांना पुढचा मिळणारा हप्ता देखील वाढवून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पहा की देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणते महत्त्वाचे
महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, कारण कर्जमाफी देखील होणार असल्याचं बोललं जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संवाद साधला असून सर्वात मोठा निर्णय घेतला गेला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे यावरून देखील शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत आहेत. परंतु आता नवीन अटी देखील सरकार लावत आहे, ती म्हणजे बँकेची. काही अशा ठराविक बँका आहेत की ज्या बँकांसाठी केंद्र सरकारने हप्ता वाटप थांबवलं. त्यामुळे जर पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असला तरी देखील या बँकांमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होऊ शकतात. पण राज्य सरकारने अशी कोणतीही अट लावलेली नाहीये. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होत आहेत. पण आता सरकारने दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जर तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या बँकांमध्ये पूर्णपणे 4,000 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे याची देखील नावं आपण पाहणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर लक्षपूर्वक ऐका की राज्य सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केल्याबरोबरच 11 वाजता हे पैसे जमा झाले आहेत. परंतु जर तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली नसेल आणि तुमचं खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर लक्षपूर्वक ऐका की महाराष्ट्रातील असे 15 जिल्हे आहेत की जिथे पैसे जमा झाले, परंतु त्या जिल्ह्यातील काही 50% शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना पूर्ण पैशाचा लाभ मिळाला असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असेल तर निधी वितरणाला सुरुवात झाली आहे, वेग लागलाय. परंतु तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे एकदा चेक करा. तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होत असताना कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेत. सर्वात पहिल्यांदा बोललं जात आहे की नांदेडमध्ये पीएम आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसान 4,000 रुपये जमा झाले. यवतमाळमध्ये देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपये जमा झाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे 4,000 रुपये एकत्रित मिळाले. पुणे जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांना लाभ मिळाला. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालाय, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या. शेतकरी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असून शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. परंतु जर तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैशाचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने ज्या बँकांमध्ये IFSC कोडचा प्रॉब्लेम झाला आहे अशा बँकांमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना सावधान केले. शेतकरी मित्रांनो, बँकेमध्ये पैसे जमा होत असताना आता सरकारने रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असणाऱ्या बँकांमध्ये हप्ता सोडला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि एकूण 4,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे.